हाय गाइज, वेलकम टू माय चॅनल भटकंती विथ राकेश भोईर। मित्रांनो, आज आपण आलो आहोत प्रिन्स फार्म हाऊस इथे। आणि गाइज इथे पण आपला एक कॉमेडी व्हिडिओचा शूट आहे, म्हणजे 2 in 1 आहे। कॉमेडी व्हिडिओचा शूट आणि एक छोटीशी पिकनिक सर्वांच्या बरोबर, जे आपले कलाकार आहेत त्यांच्या बरोबर। आणि नेहमीप्रमाणे माझा एक छोटासा रोल देखील असणार आहे। सो तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि बहिरीनाथ कलाप्रेमी या चॅनलला व्हिजिट करा गाइज। या चॅनलवर खरंच खूप इंटरेस्टिंग व्हिडिओज असतात, कॉमेडी व्हिडिओज। आणि गाइज शूट तर होणारच आहे, पण शूट होताना जी काय धमाल मस्ती होणार आहे ती बघण्यासाठी माझ्या व्हिडिओवर कंटिन्युअसली असेच बनवून राहा। आणि माझ्या चॅनलला देखील लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका। हे बघा मित्रांनो, इथे रंगरंगोटीचं काम चालू आहे, दाखव। बघा, दिगंबर काका यांची फॉगची हवा आहे, लक्षात ठेवा। यांची रंगरंगोटी अजून होणं बाकी आहे बहुतेक। झाले का रंगरंगोटी? रंगरंगोटीच बोलतात ना? सो फ्रेंड्स, हा आहे फार्म हाऊसचा स्विमिंग पूल, बघून घ्या। आणि आपले डायरेक्टर साहेब इथे बसलेले आहेत। हे आहे किचन, किचन पण बघून घ्या तुम्ही। हे बघा, पाव आणून ठेवल्यात आपण, जेवढे पाहिजे तेवढे पाव खाऊ शकता। चायची सोय आहे। हे बघा, हे किचन आहे, फ्रीज पण आहे त्याच्यामध्ये। आणि हा आपला डीजे छोटासा। आणि हे आपलं फार्म हाऊस, जसं मी मगाशी दाखवलं। आणि या आपल्या गाड्या। सो गाईज, आता आपण आलोय दुसऱ्या फार्म हाऊसवर। हे बघा तुम्ही, माझ्या मागे नाव, थांबा मला वाचू द्या, मला दिसत नाहीये। साईराज, ओके, साईराज फार्म हाऊस। आणि इथून आपला फर्स्ट शूट स्टार्ट होणार आहे, कारण आपण 2 वेगवेगळे लोकेशन दाखवलेले आहेत। चला तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ कंटिन्युअसली आणि एन्जॉय करा आणि कमेंट्स करायला विसरू नका गाईज। अरे मेरे को सांगने का ना फिर, तब मी तयारी कर रही थी। ओके, सो गाईज आपण बघा इथे शूटला होता आणि तुम्ही मगासपासून माझा ब्लॉग कंटिन्युअसली बघताय। तुम्ही गेस्ट करा कोण आहेत आपल्या बरोबर? रंजिता पाटील। रंजिता पाटील गाईज। जमिनीचा पैसा आणि खूप सारे सॉन्ग आहेत, आपले शॉर्ट फिल्म आहेत। आणि त्यानंतर आमची एक आता पुन्हा शॉर्ट असं कॉमेडी म्हणून वेब सिरीज आहे। खूप छान सब्जेक्ट आहे आणि कॉमेडीला पंचेस वगैरे खूप आहेत। सो गाईज नक्की बघा। आणि आम्ही आता सध्या फार्म हाऊसवर आता, तुम्ही गेटअप बघा, एकदम फनी गेटअप आहे फार्म हाऊसवर। फार्म हाऊसवर असा गेटअप आहे, रंजिता ताईच सांगतील आपल्याला फार्म हाऊसवर असा गेटअप काय आपला। एक गाववाली बाई फर्स्ट टाइम जर फार्म हाऊसला आली आहे आणि तिला बाजूवाल्याला दाखवायचंय की मी पण जाऊन फोटो काढून येते। ती बोलते आम्ही चांगले चांगले रील्स काढले, हे काढले। सो एक गाववाली लेडीज आली आहे आणि तिला तिचा खूप अभिमानच असतो, तिच्या सोन्याचा असतोच असतो। सो तिला तेवढंही नॉलेज नाही की स्विमिंग पूलमध्ये तिथे कसे कपडे घालतात, काय घालतात। सो सिंपल आणि सोबर असं। आणि याच्यामध्येच आपले पंचेस लपलेले आहेत। सो प्लीज गाईज नक्की व्हिजिट करा बहिरीनाथ कलाप्रेमी या युट्यूब चॅनलला। तुम्ही मला बघू शकता वरून खाली। तुम्हाला काय कॉमिक वाटते माझ्यामध्ये? पायामध्ये फेरवे आहेत, पैंजण आहेत, हिलवाली चप्पल घातली आहे। सो ज्या गावठी बाईला काही चालता येत नाही असं ते त्याच्यामध्ये सीन मध्ये दाखवलं। सो तुम्ही नक्की बघा आमच्या या वेब सिरीजला आणि खूप लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू गाईज। हा मता ताईला कशी मीठ मसाला लावूनच सांगते फार्म हाऊसला गेलते त्यांची। काय ग आईस काय तुझी? काम आता माझे 5वीलाच पुजले। मग नवऱ्याला सांग काम बोले ठेवायला। नवऱ्याला काम बोले ठेवायला तर एके घरात 2 कोपरा बनाची। काय सांगू? असं काय सांगायचं आधी लवकर सांग। अगो आम्ही ते फार्म हाऊसला गेलतो। कंचे फार्म हाऊसला?
मटणाखाली नाचलो, रातभर झोपलो नाही, नुसती गप्पा गोष्टी. तुम्ही पण जा का तरी फार्म हाऊस वर. माझे नशिबात त्यांचा फार्म हाऊस न 12 महिने पडते पाऊस न यांच्या डोकऱ्याने पडलेला या हाऊस तोच आमचा फार्म हाऊस. तुमचे साहेबांचा नंबर मला द्या एवढाचा, नंतर मी सगळं कटकट करून जा और एक साथ नाही होणार. नाही मी सांगते आज येईन खूप पाहिजे. मग तिसरा विश्वास नाही. नाही ते छोटे छोटे आहेत ना, छोटे छोटे पॅच तुमचा आहे. चला छोटे छोटे पॅच. हो मीटिंग इन बिझी नाही ना. काय रे तुझा बेरका सारखा आवाज येतोय. नाही हॅलो दादा, कंचे मीटिंग इन बिझी नाही ना, मग नंतर तो थोडा काम होता. नाही काय रे तुझा बेरका सारखा आवाज येतोय. काय खाल्लास काय? हॅलो 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 पण बाबा परत गामाल. मी नको बोलू. तुम्ही तो योच डायलॉग दे फक्त. हॅलो बोल बाय, आज कशी काय आठवण आली. अरे दादा तुझा बेडका सारखा आवाज काला येतोय, काही खाल्लंस का काय? काय खाना पकड. दादा तुला मस्त ब्लॉग भेटतात. मग कोणतरी आहे वाटतं आतमध्ये भूतीन. डायरेक्ट टीव्ही बिव्ही चालू होतंय. लाईट आली का? हा बरोबर. तुम्ही फोन लावा, तुम्ही एक शब्द तुम्ही नका बोलू, मी बोला. या फोन लावा लवकर. लावा तुम्हाला बोलू लावा. हा हॅलो, हा मी दिगंबरांची पत्नी होते. हा उद्या ना त्यांना थोडा ताप आलाय, उद्या ते येऊ शकणार नाही. काय त्यांना ताप आलाय, ते उद्या येणार नाही. सांगून टाका, तुम्ही बरोबर त्यांना बोलणार. समजलं का? उद्या येणार नाहीये ते, त्यांना बरं वाटत नाहीये. डायलॉग काय माहितीये फोन उचलल्यावर. हा बोल, बरेच ना. आधी उचलला ना का थांबा जरासा, एक मिनिट अर्धा मिनिट अनंत बोला. हॅलो बाय, बरेच ना. रोलिंग ऍक्शन. सकाळपासून नुसतं खातच हगाला जातच, खातच हगाला जातच. चल तक्रार कर. चल बाबा ताई, हाय चल चल तू चल. हो चला चला लवकर चला. भाऊ करताव काय, नारळाची नारळ पडला, डोका पडला. डोका पडला त्यांचा. काय लागले काय जास्त? अरे दादा लागला नाही ना जास्त. नाही जास्त. हो नारळ जरा सांभाळून पोरं. नारळ लावत काय, नारळ फोडतात. भाऊजी सॉरी. ये दादा ये बाजूला आपण आता जेवायला बसतोय बघा. काय जेवणामध्ये सांगा. सुरमई आहे. दुसरे ब्लॉगर भटकन टीव्ही राकेश भोईर. चॅनलचं नाव सांगा. ए बाबा ती लाईव्ह आहे. मध्ये जोरात लागली आणि हा जेवतोय. ओ माय गॉड. हे बघा चिकन पण आहे आपल्याकडे आणि तांदळाची भाकर. आणि सुरमई आहे. हे बघा नैनाचा व्हेज, श्रावण नो रावण आणि आम्ही रावण, आणि रोनकच्या मम्मीचा व्हेज आणि आम्ही सगळे रावण. हे बघून घ्या. चुगलियां 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 चुगलियां. परीच्या मम्मीने बनवलेला आहे. धीरज नाईक यांचा सगळा. हा धीरज नाईक यांनी आयोजन केलेलं आहे सर्व. एकदम चांगली व्यवस्था झालेली आहे. मनापासून त्यांचे आभार. आणि टेस्ट पण खूप छान आहे. टेस्ट कशी आहे सांगा. जबरदस्त, खूप छान. सो गाईज आता आपला इथे स्विमिंग पूलचा शूट आहे, म्हणजेच कॉमेडी व्हिडिओ मधला स्विमिंग पूलचा शूट. सो तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका गाईज.
तो ब्रेक धरले का काय धरले तो? काय ग सगळ्यांना फार्म हाऊसला बोलवलं मलाच नाही बोलवलं. अगो तुला फोन करणार होती तर माझी बॅटरीच डाऊन मिळती. नशीब मी तुझा स्टेटस बघितला आणि लगेच रिक्षा करून आलो. डायरेक्ट रिक्षा केला. डायरेक्ट रिक्षा. आय आय ग आय आय ग. चल 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 आपण स्विमिंग मध्ये जाऊ. चल बाबा मग आणि काय मी पडलो. आपली चप्पल घेतलेली घाबरत सुटला असता माझा. ट्राय करा. अरे ट्राय कर. बस झाला निघ बाहेर चल. ऍक्शन. आज आपली बैरनाथ कलाप्रेमी या युट्यूब चॅनलची व्हिडिओ प्रिन्स फार्म हाऊस या ठिकाणी झालेले आहे आणि प्रिन्स फार्म हाऊसचे मालकीन त्यांची मुलगी यांनी आज जबरदस्त सपोर्ट केला आणि सर्व म्हणजे व्यवस्था त्यांनी केली फ्रीमध्ये. आपले एक खास मित्र म्हणून रंजिता. खरंच तुम्ही जर तुम्हाला फार्म हाऊसला यायचं असेल इकडे तर प्रिन्स फार्म हाऊसला नक्की या, नक्की भेट द्या. कारण की इतके चांगले ओनर आहेत आणि एवढे सपोर्टर आहेत की म्हणजे सांगू शकत नाही. सो तुम्ही इथे आल्यानंतर करणार तर नक्की तुम्ही प्रिन्स फार्म हाऊसला भेट द्या. थँक्यू. आणि प्रिन्स फार्म हाऊस जो आहे त्याचं लोकेशन खरंच खूप छान आहे. एरिया सुटसुटीत आहे, पार्किंगची जागा आहे, घराच्या एक्झॅक्टली बाजूला स्विमिंग पूल आहे आणि एकदम सिस्टमॅटिकली घर आहे. 2 बाथरूम आहेत, 2 बेडरूम आहेत. सो एकदा नक्की व्हिजिट करा प्रिन्स फार्म हाऊसला.